नमस्कार शेतकरी बांधवांनो, शोध वार्ता परिवारात आपले स्वागत आहे. आतापर्यंत बऱ्याच शेतकऱ्यांची किंवा शेतकरी पुत्रांच्या अशा आपण तक्रारी ऐकल्या की शेतात पिकलेला माल विकत नाही किंवा त्याला भाव लागत नाही किंवा त्याला बाजारपेठ नाही. पण शेतामध्ये पिकलेल्या प्रत्येक पिकाला भाव आहे, तोही कितीतरी पटीने आहे. तो कसा आहे ते सिद्ध करून दाखवला आहे. सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यात बांबवडे नावाचं एक छोटंसं खेड आहे. याच खेड्यामध्ये अनिता दत्तात्रय शेटे या ताईंनी ज्या शेवग्याच्या शेंगाला भाव लागत नव्हता त्या शेवग्याच्या शेंगाला छोटी प्रक्रिया केली, दुप्पट भाव मिळवला. असे वेगवेगळे प्रोडक्ट डिहायड्रेट करून बाजारपेठेत विकण्याचं काम या स्वामिनी गृहउद्योगाच्या माध्यमातून चालतं. मग अनिता ताई कोणकोणते प्रोडक्ट मार्केटला विकतात, शेतातून त्याची खरेदी कशी होती, किंवा हा एवढा मोठा असणारा उद्योग कसा चालतो, किती महिलाच्या हाताला काम दिलं, सविस्तर पाहणार आहोत. आणि हो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ महाराष्ट्रातील सर्व महिलांना प्रेरणा असणार आहे, त्यामुळं व्हिडिओ संपूर्ण पहा. चला मग अनिता ताई काय म्हणतात या उद्योगाबद्दल आपण पाहूया. अनिता ताई, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची एक अडचण ठरलेली आहे. ती अडचण म्हणजे शेतकरी सुंदर पद्धतीत पिकवतो, शेतकऱ्याला ते विकता येत नाही. असं बऱ्याच वेळेस आपण पाहिलेलं आहे. पण तुम्ही ज्या शेवग्याच्या शेंगाला भाव नाही असं शेतकरी म्हणतात, तुम्ही त्याच शेवग्याच्या शेंगा पटीत भाव आणून ते विकतात. मग ती प्रोसेस काय असते? शेवग्याच्या शेंगाचं कसं चालते? तर शेवगा शेंगा सर शेतकऱ्यांकडं म्हणजे पावसाच्या ह्याच्यात शेतकऱ्यांचं नुकसान होतं. बरोबर. तर त्या काळी आपण शेंगा आणतो त्यांच्याकडून आणि आपण त्याच्यावर प्रोसेस करतो. इथं अच्छा, शेंगा आणून त्याला कटिंग करून असं वाळवून ड्राय करून बाहेर विकतो. त्याचे ड्राय करायचे? हो, ड्राय करायचे. म्हणजे आता ही जी आपण ड्राय केलेले हे जी स्टंप आहेत, हे स्टंप विकता का ह्याची पावडर विकता? हे स्टंप पण विकतो आणि ह्याची पावडर पण देतो आपण. जशी ऑर्डर, जसं ज्यांना पुढे पावडर पाहिजे असेल तर पावडर देतो, नाही स्टंप पाहिजे असेल तर स्टंप पण देऊ शकतो. अच्छा, आता तुम्ही शेंगा कुठून कोणत्या गावातून गोळा करतात शेंगा? जवळजवळ आटपाडी, खानापूर, इथं पुंदी वगैरे जवळजवळ गाव आहेत. तसं खेड्यागावातून आपण हे करतो. आता तुम्ही बोलताना सांगितलं 2 दिवसापूर्वी 700 किलो शेंगा घेतल्या होत्या? हो, 700 किलो शेंगा आता काल परवा संपल्या. ऑर्डर आली होती आणि कटिंग करून पावडर पण विकली. आता ते स्टंप करून विकले का पावडर करून विकले? पावडर करून विकली. क्या बात आहे. आता सांगा, लक्ष द्या, कारण प्रत्येक लोकांना काय होतं की फेसबुकवर आणि युट्यूबवर सगळ्यांना शेती करायची, पण अनिता ताईकडे एक एक गोष्ट तुम्हाला बघायसारखी की ह्या पूर्ण पलूस तालुक्यातून हे शेवग्याच्या शेंगा गोळा करतात, शेतकरी आणून देतात. इथं त्याची कटिंग होती, कटिंग करून त्याला ड्राय केलं जातं. ज्याला ड्राय करून हे स्टंप पाहिजेत ते स्टंप विकत घेतात आणि ज्याला ह्याची पावडर पाहिजे ते पावडर विकत घेतात. आता तुम्ही म्हणता ह्याची प्रोसेस म्हणजे काय? कुठं तुम्हाला अमेरिकेला कुठं जायचं नाही, ह्याची प्रोसेस विचारू. तर आता ही शेतकऱ्याला आपण शेंग आणली, ह्याची कटिंग वगैरे कशी असतं, प्रोसेस कशी असते त्याची? तर हे आपल्या शेंग घ्यायचे, याचं पुढचं मागचं असं कटिंग करायचं. त्याचे देठ, बरोबर, पुढचं मागचं कटिंग करायचं आणि असे छोट्या प्रमाणात असं कट करायचे, ह्याचे तुकडे करायचे. तुकडे करायचे. अच्छा, ह्याचे किती अंतरावर तुकडे असले असं काय आहे? असं काही नाही, आपलं एकदम छोटे छोटे तुकडे करायचे. अच्छा, आता शेंग घेत असताना कवळी निबर असं काय असतं का त्याच्यात? नाही, कुठलीही शेंग चालते आपल्याला ड्रायरला. अच्छा, आता शेवग्याचा पाला मी विकताना पाहिलं होतं, शेंगाची पावडर, त्याचे फायदे काय काय असतात? शेंग्याची पावडर सर बघा, आपल्याला हाड्यासाठी म्हणजे आयुर्वेदिक आहे, केस गळतीला सगळ्यासाठी अशी आयुर्वेदिक आहे पावडर. आयुर्वेदिक म्हणूनच विकली जाते. किती सोपी प्रोसेस आहे बघा. हे कच्चे स्टंप आहेत. स्टंप म्हणजे हे शेवग्याच्या शेंगाचे तुकडे. आता ताईने तुमच्या समोर शेंग घेतली, त्याच्या फक्त मागच्या पुढचे 2 शेंडे कट केले आणि असे तुकडे केले. हे तुकडे ड्रायर मशीन मध्ये ड्राय केले जातात आणि ड्राय केल्यानंतर त्याची पावडर पेस्ट केली जाते. ज्यांना पेस्ट पाहिजे ती पेस्ट विकली जाते, ज्यांना असे स्टंप पाहिजे ते स्टंप विकले जातात. त्यात हे कुठं कुठे विकले जातात तुमची पावडर किंवा स्टंप? हे आता गोव्याला जाते, पुणे, मुंबई, कोल्हापूर असं जवळ थोड्या म्हणजे गावात जाते, विकलं जाते. हे अनिता ताई विकतात ना, हे मी सांगितलं नाही. गोवा, पुणे, मुंबई या खेड्यातून तुम्हाला मी दाखवीन की जिथं हे स्वामिनी गृहउद्योग हा जो प्लॅन्ट उभा आहे एकदम शेतात आहे. समोर शेत, पाठीमागं शेत, सगळीकडे शेत.
आणि इथं हे एवढं मोठं युनिट अनिताताई त्यांच्या मिस्टरांच्या मदतीनं चालवतात. कमाल येत आहे. म्हणजे भरपूर लोक येतो. आता मी मोरिंगा पावडरचा एक व्हिडिओ बनवला होता याच्या अगोदर, आपण तुम्ही पाहिला असाल आता शोध वार्ताला, की लोक म्हणायचे पाला विकूच शकत नाहीत आणि शेंगा तर विकतच नाहीत. हे शेंगाच आहे. सर ह्याचे गोव्याला एक पार्टी आहे, त्यांना 2-4 दिवसाला असं 800-700 किलो माल लागतो. आपण पावडर ही बनवून देतो आणि असे स्टंप पण देतो रोज. 4-8 दिवसाला तो माल जातो. 700 किलो. 700 किलो. आता आणखीन काय काय बनवतात अजून आपल्याकडे आहे, दाखवतो चला. हां. तर आपल्याकडे इथे ही सुंठ पावडर बनते आणि ही केळी आहे. आपण शेतकऱ्याला केळीला भाव नाहीये, हां. त्याच्यामुळं शेतकरी लोक रोटर मारतात. तर रोटर त्यांचं नुकसान होतंय, त्याच्यामुळे आपण तिथं जाऊन केळी घेतली त्यांच्याकडून. म्हणजे ज्या केळीच्या बागाला रोटर मारायचं होतं, रोटर मारत होते त्या लोकांना सांगितलं की तुम्ही नुकसान करू नका, तुमची केळी आपण घेतो. आम्ही घेऊन त्याच्यावर प्रोसेस केली. आता ह्याच्या केळीची प्रोसेस कशी असती? केळीची प्रोसेस, केळी आणायची, साल काढायची वरची, साल काढून केळी कटिंग करायची आणि ड्रायरला लावायची. म्हणजे केळी आणली आपण, स्लाइस केले, त्याला ड्राय करायचं. अच्छा, त्याला किती वेळ ड्राय करावं लागतं? त्याला एक 7-8 तासाचं टायमिंग असतं त्याचं. अच्छा, त्या टायमिंग वर ड्राय होतं. आता हे केळी चिप्स जी दिसते ते डायरेक्ट केळी चिप्स विकतात तुम्ही का पावडर? पावडर ही विकतो आणि चिप्सही विकतो. जसे पूर्ण ऑर्डर येते तसं अवेलेबल करून देतो. हे पूर्ण बघा, हे सगळं, हे दाखवा सगळ्यांना, हे पूर्ण केळीचे चिप्स आहेत. हे पूर्ण गतुडीचे गतुडे दिसतात. म्हणजे हे सहज नाही. ज्या शेतकऱ्याला केळीच्या बागामध्ये रोटावेटर मारायचं होतं त्या शेतकऱ्याला अनिताताईंनी आणि त्यांच्या मिस्टरांनी पैसे दिले, ते बाग खरेदी केला आणि आणून त्याचे प्रोसेस करून त्याचे पैसे उभा केले. म्हणजे शेतकऱ्याला असं वाटतंय की आपण काही लावलं किंवा काही पिकवलं की डायरेक्ट व्यापाऱ्याने येऊन घेऊन जावं, नाही, काहीतरी त्याच्यावर थोडी प्रोसेस करावं. ताईंनी काय केलंय, केळी आणली, स्लाइस त्या ड्रायर मशीनमध्ये ड्राय केलं, त्याची पावडर किंवा स्लाइस जे पाहिजे ते विकलं. त्या शेंगाची तीच पद्धत. आणखीन काय काय ताई तुम्ही ड्राय करता? आणखीन अजून अशी भेंडी आहे. भेंडी? हो, भेंडी ड्राय करता? हो, भेंडी. अरे बापरे, हे पहा, भेंडी ड्राय. तुमच्या स्वप्नात सुद्धा तुम्ही कल्पना केली नसेल की भेंडीची सुद्धा ड्राय. आता भेंडी ड्राय कोणाची, पावडर विकायची का? त्याचे हे स्लाइसेस जातात. हे गरम पाण्यात घातले की आहे असं भेंडी तयार होतं त्याचं. कसं कसं म्हणलात? गरम पाण्यात घातलं ना हे आहे असं भेंडी तयार होते. म्हणजे आपण ही जी ड्राय केलेली भेंडी आपण गरम पाण्यात टाकायची, टाकलं की आहे असं ताजी भेंडी. ताजी भेंडी होते. भाव नाही म्हणले ना तुम्ही. आता ड्राय करणं म्हणजे लोकांना वाटतं उन्हात वाळू घालणं नाही. हो, ड्रायर मशीन आहे, त्या मशीन मध्ये ड्राय करायचं. आता ही वाळली ना भेंडी, तुम्ही त्याला गरम पाण्यात टाकले, तुम्ही जशी हिरवी भेंडी कापली तशीच होती. बरोबर आहे. भाव कसा मिळायचा नाही? क्या बात आहे. आता हे काय आहे? ते बीट आहे. बीट? हो, बीट सेम ड्राय करायचं, पण सेम कटिंग करायचं, ड्राय करून पावडर करून द्यायची. किती सोपी पद्धत आहे. शेंगाची स्टंप विकतेत, पावडर विकतेत. केळीचे स्लाइस विकतेत, पावडर विकतेत. भेंडीची ड्राय करून भेंडी विकलेली. त्याच्यात सगळ्यात चांगलं काय की ती गरम पाण्यात टाकली की जशी तुम्ही हिरवी कापली सेम पद्धतीत होती. बीटची तीच प्रोसेस आहे. जर अनिताताई अशा शेतामध्ये जर असा व्यवसाय उद्योग करू शकतात, प्रक्रिया करून, ज्या भाजीला किंवा ज्या उत्पादनाला भाव नाही त्याच्यावर प्रक्रिया काय नाही, आणायचं, स्लाइस करायचं, त्या ड्रायर मशीन मध्ये त्याला ड्राय करायचं आणि दुप्पट तिप्पट त्याचा भाव घ्यायचा. आता इकडे बघा लाईननं तर काय काय हेच दाखवा. हे सगळं हे कढीपत्ता आहे, कढीपत्ता, हे काकडी आहे, ही मोरिंगाची पाने आहेत, हं, हे ड्राय कारलं आहे, कारलं, हे पेरू आहे. पेरू? हा, पेरू. अरे बा, ह्या पेरू तुम्ही सगळं ड्राय केलंय? हो, सगळं. हे पेरू. नंतर हे कारलं आहे, हे सुंठ आहे, सुंठ सुद्धा ड्राय. हे वांग, हा, ते शेवगा, हे शेवगा, ते पण काकडी आहे, हे कांदा आहे, हे दोडका. हो, क्या बात आहे. हे कढीपत्ता, हे पालक आहे, गाजर आहे, केळी आहे. ही पिक्की केळी आहे आणि ही कच्ची केळी. ही पिकलेली केळी आणि हो, हे पिक्या केळीचं जेली तयार केलेलं आहे आपण. लहान मुलांना खायला जेली चांगलं असते. हे बघा, ताईंनी एकही भाजीपाला जे काही आहेत, काकडी, वांगे, त्याच्यानंतर कांदा, शेवगा, काय नाही, सगळं ड्राय केलंय. हे काय आहे? सुंठ पावडर. सुंठ पावडर आहे. आता ही जी सुंठ आहे त्याची ड्राय केलेली, ही ड्राय केलेली ह्याची पावडर. ही म्हणजे आज अक्षरशः ट्रॅक्टर भाजीपाला रोड उलथल्या जातो, ते उलथत नाहीत, हे इथं आणतात आणि इथं येऊन हे पूर्ण त्याला ड्राय करून त्याला स्लाइस करून. आता हे सगळ्याची पावडर फॉर्म मध्ये जातं का? हो, सगळं पावडर सर आपण करून देतो. अच्छा, आता जर मला सांगाल ताई की आता आपण त्यात पावडर, समजा आता गरीब धरा का
भाजीपाला आपण विकत घेतला त्याला भाव कमी असतो, हो. ह्याची ड्राय करून जर पावडर विकली तर भावात किती फरक पडतो, याचं काय सांगताल त्याबद्दल? तर आपण शेतकऱ्याला त्याचं नुकसान होऊ नये म्हणून त्याच्याकिंद 5-10 रुपये आपण वाढव देतो, वाढून देतो. हो शेतकऱ्याला. वा. हं. आणि ह्याचं बाहेर मग आपल्याला ऑर्डर प्रमाणे आपण ते रेट आपण हे करून देतो. मग तुम्हाला स्लाइस पाहिजेत हो, किंवा स्लाइस पाहिजे असेल तर नाही तर पावडर पाहिजे असेल तर एक अंदाजे जर घरी धरलं की आपण ज्या भावात घेतलं त्याच्या पावडर केल्यानंतर दुप्पट तिप्पट भावात दुप्पट तिप्पट भावाने जातो. आता आपल्याला इकडे टमाटे सुद्धा दिसतात, हो, टमाट्याचं कसं चालतात आहे ते? टोमॅटोचं पण कटिंग करून आपलं मिशनला कटिंग होते, कटिंग करून ह्याला ड्रायरला आपण वाळवतो हं. आणि त्याच्यानंतर त्याची पावडर होते. आता मला सांगा की आता आपण समजा गृहीत धरा आपण केळीचे स्लाइस केले, कुठल्याही गोष्टी स्लाइस केले, हे ड्रायरचं कसं चालतं, हे ड्राय करण्याची प्रोसेस कशी असते? ही ड्रायर मशीन आहे, हा, हे ड्रायर मशीन ह्याचे किती ड्राय ह्याला उघडू शकतो आपण हो आता? हो, उघडू शकतो. 12 ह्याचा ट्रे आहे, 50 अच्छा. किलोचा ड्रायर आहे. 50 किलोचा 50 किलोचा ड्रायर आहे, ह्याला 12 ट्रे आहेत. अच्छा. मग आणि ह्याच्यात आपण आता शेवगा लावलेला आहे. शेवग्याचे हे दाखवा, ड्राय करायला. क्या बात आहे. आता गरम आहे, पोळतंय हे. हो, गरम आहे. तुम्हाला जे स्टम दाखविल ते का हे ड्राय करायला लावलेले? असं प्रत्येक वस्तू अशा ह्याच्यामध्ये लावायचंय, क्या बात आहे. आणि पावडर कशी किलोने विकतात तुम्ही? पावडर जसं मार्केटला रेट आहे त्याप्रमाणे आपण पावडर देतो. 700 रुपये किलो. 700 रुपये किलो. हो. म्हणजे कन्सिस्टंट राहतो काय, बदल होतो काही? नाही नाही, म्हणजे कसं आता ज्या सीझनला रेट चालू आहे त्या हिच्याने आपण पाठवतो. ओके. कन्सेप्ट समजून घ्या. केळी, कारले, वांगे, शेवगा, केळी, त्याच्यानंतर पालक, कढीपत्ता, भरपूर गोष्टी अशा आहेत की त्या शेतकऱ्याकडून आणल्या जातात, स्लाइस केले जातात, या मशीनमध्ये ड्राय केले जातात. ज्यांना स्लाइस पाहिजे ते स्लाइस विकले जातात, ज्यांना पेस्ट पाहिजे किंवा पावडर पाहिजे ते पावडर विकले जाते. ताई, ही जे ड्रायर मशीन आहे हे सिंगल फेस चालतं का डबल? सिंगल फेजवर चालतं सर. साध्या लाईटवर? हा, इथे साध्या लाईटवर चालू शकतो. अच्छा. ही मशीन कुठून खरेदी केली तुम्ही? मिशन सर पुण्यातून घेतले, इको ड्रायड कंपनीतून शैलेश सर आहेत त्यांच्याकडून घेतले. पुण्यावर. आता काय होतं ताई, तुम्ही शेतात राहतात, पुणे लांब आहे इथून, हो. मग इलेक्ट्रिक म्हणलं की बिघाड आला, हो. सर्व्हिस कशी राहिली त्यांची? सर्व्हिस सर त्यांनी म्हणजे आतापर्यंत तर काही फॉल्ट आला नव्हता, तर परवा थोडा फॉल्ट आल्यानंतर त्यांनी एका दिवसात आपल्याला अवेलेबल करून दिले. स्वतः त्यांनी माणूस हो, पाठवला? स्वतः माणूस पाठवून त्यांनी म्हणजे जोडून करून गेले ते. अच्छा. तुम्ही सुद्धा असाच एखादा प्रक्रिया उद्योग करायचा असेल, ड्राय करून तुम्हालाही जर असा उद्योग करायचा असेल तर इको डिहायड्रेटर यांचा नंबर स्क्रीनवर चालतोय, शैलेश सोनवणे सरांचा. त्याच्यावर एक फोन करा. मशीन संदर्भात, उद्योगासंदर्भात इत्तमभूत माहिती घ्या. कारण का की आपण जुनी परंपरा मोडून काहीतरी नवीन केल्याशिवाय तुम्हाला त्यात यश मिळणार नाही. जसं अनिता ताईंनी केलं तसा तुम्ही विचार करायला हरकत नाही. ताई, तुम्ही आता कोणत्या मशीन घेतल्यात? ह्या 2 ड्रायर मशीन हो, आहेत. ते 2 ड्रायर घेतलेत. दोन्ही किती किती ट्रेच्या आहेत? 12 ट्रेचे 2 आहेत. दोन्ही 12. हो, दोन्ही म्हणजे ऍट ए टाइम तुम्ही 12 ट्रे लावू शकतो. म्हणजे दोन्हीत वेगवेगळे काही हे करतात एक तुम्ही? ही चालते, दोन्ही वेगळं वेगळं पण चालते. सिंगल फेसवर मशीन चालते आणि हे सगळं तुमचं सोनं आहे, ह्याला हिरो सोनं म्हणतात. आता ही कशाची मशीन आहे? कटिंगची मशीन आहे सर. हेच काय कट होतं? आपण सगळ्या भाज्या वगैरे जे आपण आणतो ह्याच्यात कटिंग करून देतो. म्हणजे स्लाइस ह्याच्यात करतात? स्लाइस ह्याच्यात करतो आणि ड्रायरला परत वाळवतो. म्हणजे हाताने स्लाइस करायचं नाही, गरज नाही. ह्यात टाकलं की डायरेक्ट कटिंग होऊन बाहेर येतं. कुठलंही प्रोडक्ट असू द्या, तुम्हाला आणायचंय, तुम्हाला ह्याच्यात टाकायचंय, ऑटोमॅटिक ह्याचे स्लाइस होतात. हे ट्रे उचलायचा स्लाइस केलेला तिथं ड्रायर टाकायचा आहे. म्हणजे वेगवेगळे पदार्थ, जसं बीट असेल, भेंडी असेल, साधारणतः 4 तासापासून ते 8 तासापर्यंत पूर्ण ड्राय होतं. ज्यांना स्लाइस पाहिजे ते स्लाइस द्यायचंय, ज्यांना पेस्ट पाहिजे ते पेस्ट द्यायची. पेस्ट याच्यात करतात का? हो, ह्याच्यात पावडर तयार करतो. ही पावडरची मशीन. म्हणजे स्लाइस ह्याच्यात करायची, ड्राय तिथं करायचं, पावडर इथं करायचं. पावडर याच्यात. इकडे दाखवा, हे दाखवा, हे सगळे गतुडे 10-20 किलोची एक बॅग आहे ही. हे पूर्ण ऑर्डर आहेत ह्या ताईंच्या, ह्या सगळ्या. हे दाखवा इकडं. हे अशा पद्धतीत ताईंचं. आता हे बीटचं बघा, हे सगळे बीट आहे. तर वजन येत आहे बीटला ना? हो, बीटला. क्या बात आहे. यशोगाथा नेमकी कशी असते ताईकडे बघून. ताईचं साधारणतः 27-28 वर्ष वय ताईचं. या वयात एवढं मोठं प्रोसेस युनिट चालवतात. विशेष म्हणजे पुणे, मुंबई, गोवा, महाराष्ट्र किंवा महाराष्ट्राच्या बाहेर त्यांचे हे माल सप्लाय होतो. ताई, एक गोष्ट आहे आता की काही जण म्हणतात ना किंवा महिलांनी चूल आणि मूल केलं पाहिजे, महिला काही एखादा व्यवसाय करू शकत नाहीत. तुमचं काय अनुभव, काय सांगतात महिलांना? मी तर सांगू शकते की ह्यात असं शिकलेलीच असं नाही, न शिकलेली महिला ही पुढे येऊन हे करू शकते. कारण हे असं अवघड काहीच नाही ह्यात. तुम्हाला अवघड नाही का वाटलं? एवढं कसं विकू, काय करू? नाही सर, अवघडच कसं आहे म्हणजे आपण त्यात पडल्याशिवाय आपल्याला त्यातलं काही समजत नाही. असं आहे. तर सध्या महिला इथं येऊन केल्याशिवाय तिला कळत नाही की हे काय आहे.
क्या बात आहे. आता महिला किती आहेत आपल्याकडे कामाला? आपल्याकडे आता 2 आहेत. अच्छा, ते 2 आणि तुम्ही 1, हा तिघीवर बघता तिघी. एवढं? नाही 7-8 असतात, हा, पण आज आता माल जाणार आहे त्याच्यामुळे दोघीच बोलवले आम्ही. अच्छा, म्हणजे 7-8 पैकी जसं लागतील अशा. हो, जशा लागतील तशा महिला बोलवून घेतो आपण. या व्हिडिओमध्ये प्रत्येक गोष्ट ताईंनी ड्राय करून पेस्ट करून विकण्याचं काम केलंय, ज्याच्यामध्ये लोकलच्या भावापेक्षा 2 ते 3 पट भाव ठरतो. यालाच म्हणते प्रक्रिया उद्योग. इलेक्ट्रिक ड्रायच्या माध्यमातून ताईंनी हा स्वामिनी गृहउद्योग जो उभा केला, पलूस तालुक्यात बांबोडे नावाच्या छोट्याशा खेडेगावात ताईंनी नाव कमवलं, पैसा कमवला आणि आज सुंदर पद्धतीत सामाजिक, शैक्षणिक सगळ्या क्षेत्रात ताईंचं आदरानं नाव घेतलं जातं. अनिता ताईंचा हा प्रक्रिया उद्योग, स्वामिनी गृहउद्योग जो चालतो, तो कशा पद्धतीत चालतो, ते काय काय गोष्टीवर प्रक्रिया करतात, पेस्ट कशी करतात, ते कुठं कुठं विकलं जातं, इत्तमभूत गोष्टी आम्ही तुम्हाला दाखवण्याचा पूर्ण प्रयत्न केला आहे. तुम्हाला जर काही उद्योग उभा करायचा असेल, तुम्हाला उद्योगाविषयी जर काही माहिती पाहिजे असेल, तर स्क्रीनवर एक नंबर चालतोय, त्याच्यावर फोन करा आणि इत्तमभूत माहिती घ्या. अनिता ताईंचा हा उद्योग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चला पुन्हा भेटू अशाच एका नवीन प्रेरणेसह. तोपर्यंत धन्यवाद.